नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं MPSC PSI STISO टॅक्स असिस्टंट एक्साइज सब इन्स्पेक्टर आणि क्लरिकल थोडक्यात राज्यसेवा प्री कंबाईन ग्रुप बी प्री यांची एकत्रित तयारी आपल्याला या ठिकाणी करायची आहे। बी पब्लिकेशनचा ठोकळा आपण बघतोय, एक अत्यंत चांगलं पुस्तक, सुटसुटीत रचना असलेलं पुस्तक। यामधून आपण ही सगळी मुद्दे कव्हर करतोय। तुम्ही जो रिस्पॉन्स देतायत त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। संपादन या ठिकाणी अजित कुमार यांनी केलेलं आहे आणि सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका राज्यसेवा असतील, कंबाईन असेल, त्या टॉपिकच्या पाठीमागे सगळे प्रश्नांचा समावेश या ठिकाणी आहे। पुढे NCERT आपलं स्टेट बोर्ड यांचे सुद्धा मुद्दे या ठिकाणी कव्हर केले आहेत आणि सगळा सिलेबस राज्यसेवा पूर्व कंबाईन ग्रुप BCचं पूर्व सगळं टोटली या पुस्तकामध्ये कव्हर केलेलं आहे। हे तीनही परीक्षांची एकाच वेळी तयारी करण्यासाठी मला वाटतं बी पब्लिकेशनचा ठोकळा उपयुक्त ठरणार आहे आणि आपण त्याचा या ठिकाणी आधार घेतोय। चला आज आणखी एका नवीन मुद्द्यासह या ठिकाणी आजचं लेक्चर आपल्याला सुरू करायचं आहे आणि त्याच्यातून बरेच नवीन मुद्दे तुम्हाला शिकायचे आहेत। मित्रांनो, आजचा टॉपिक आपला आहे अर्थव्यवस्था। राज्यसेवा कंबाईन ग्रुप BC पूर्व परीक्षेसाठी एक महत्त्वाचा आणि थोडासा संकल्पनात्मक विषय म्हणून आपल्याला अर्थव्यवस्थेकडे बघावं लागतं। आता अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? अर्थशास्त्राच्या एकूण विस्तारापैकी एक विशिष्ट भाग म्हणजे अर्थव्यवस्था। काय म्हणजे अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोघांमध्ये काय फरक आहे? मला वाटतं तो या पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला कळतोय। अर्थशास्त्राचा एक विशिष्ट भाग म्हणजे अर्थव्यवस्था। लक्षात येते का? अर्थशास्त्र हा शब्द फार व्यापक आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये अर्थव्यवस्था हा त्या अर्थशास्त्राचा एक लहानसा भाग आहे, एक विशिष्ट भाग आहे। हे तुम्हाला या ठिकाणी आधी लक्षात घ्यावं लागेल। व्याख्या तुम्हाला ते सांगते। पुढे शास्त्रीय दृष्ट्या अर्थव्यवस्थेमध्ये काय काय येतं? अर्थव्यवस्था म्हटलं की उत्पादन, त्याचं विभाजन, त्याचं विनिमय आणि त्याचा उपभोग, असे चार व्यवहार जे आहेत त्या चार व्यवहारांचा समुच्चय म्हणजे अर्थव्यवस्था हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। ओके, उत्पादन कशाला म्हणायचं, विभाजन कशाला म्हणायचं, विनिमय कशाला म्हणायचं आणि उपभोग कशाला म्हणायचं? बघा, उत्पादन कशाचे होऊ शकते? एक वस्तूचं होऊ शकतं, दुसरं सेवांचं होऊ शकतं, गुड्स अँड सर्व्हिसेस यांचं उत्पादन, अर्थात यांचं प्रोडक्शन, यांची निर्मिती ती कशानुसार होणार? लोकांच्या गरजेनुसार। तुम्ही लोकांच्या गरजेनुसार वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणार। अर्थव्यवस्थेमधली पहिली पायरी उत्पादन केलं पाहिजे। आता उत्पादन झालं, एखादी कार तयार केली एखाद्या कंपनीने, बरोबर, तिचं विभाजन, काय उत्पादनाला आपण प्रोडक्शन म्हणूया, विभाजनाला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणूया। आता उत्पादन करायचं आहे तुम्हाला, तेव्हा तुम्ही कोणकोणती घटक वापरतात? चार घटक, चार गोष्टी महत्त्वाच्या आहे। त्याला उत्पादनाची साधने म्हटलं जातं। काय उत्पादनाची साधने कोणकोणती आहेत? भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे, संयोजक आहे। हे जर चार घटक नसेल तर कोणती वस्तू किंवा सेवा तुम्ही उत्पादन नाही करू शकत। म्हणजे कसं? तुमच्याकडे भूमी असली पाहिजे, तुम्हाला एखादं उत्पादन सुरू करायचं, तुमच्याकडे जागा असली पाहिजे, तुमच्याकडे मजूर असलं पाहिजे, श्रम असलं पाहिजे, तुमच्याकडे पैसा असला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं भांडवल असलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुमच्याकडे ती आयडिया असली पाहिजे, संयोजक, ते उत्पादन घेण्यासाठीची एक महत्त्वाची यंत्रणा त्या ठिकाणी जे म्हणतोय ती तुम्हाला तयार करता आली पाहिजे। पुढे मग विभाजन आहे, त्यानंतर विनिमय। विनिमय कशाला म्हणायचं? वस्तू आणि सेवाचं जे उत्पादन होतं आहे त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उत्पादन घटकांना काही विशिष्ट मोबदले द्यावे लागतात। म्हणजे तुम्ही भूमी वापरतायत, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला खंड द्यावा लागेल। तुम्ही श्रम वापरतायत, कोणतरी मजूर लावतायत, तुम्हाला त्या मजुरांना किंवा कर्मचारी लावतायत, तुम्हाला त्यांना वेतन द्यावं लागेल। तुम्ही कोणास तरी भांडवल वापरतायत, पैसे व्याजाने घेतले, त्यांना तुम्हाला व्याज द्यावं लागेल। आणि तुम्ही संयोजक, या ठिकाणी तुम्ही स्वतः कार्य करतायत किंवा काही पार्टनर त्या ठिकाणी निवडलेले आहेत, त्या कल्पनाज, त्या आयडियाज राबवण्यासाठी, ते उत्पादन करण्यासाठी
त्यामध्ये तो जो प्रॉफिट असणार आहे तो प्रॉफिट त्यांना भेटणार आहे. तुम्ही असणार आहे त्यामध्ये, तुमच्यासोबत कोणी पार्टनर असेल, आयडियाज बनवणारं कोणी असेल, त्यांना त्यांचा नफा भेटणार आहे. म्हणजे कुणाला काय भेटतं आहे हा मुद्दा इथे मला वाटतं फार महत्त्वाचा आहे विनिमयामध्ये. पुढे उपभोग. उत्पादनाचे 4 प्रमुख घटक एकत्र येऊन ज्या ग्राहकासाठी वस्तू आणि सेवाचे उत्पादन करतात, त्या ग्राहकाकडून वस्तू आणि सेवाचा जो उपभोग घेतला जातो तो यातला पुढचा टप्पा आहे. उपभोग म्हणजे ती वस्तू कोणतरी विकत घेतली पाहिजे, ती वापरली पाहिजे, ज्यांच्यासाठी तुम्ही बनवली त्यांच्यापर्यंत ती पोहोचली गेली, त्यांनी त्याचा योग्य वापर केला आहे, त्यांना त्याचा फायदा होत असेल तर ते तिचा जास्तीत जास्त उपभोग घेतील. तुमचं उत्पादन त्याची मागणी जास्तीत जास्त वाढेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी प्रेरणा भेटेल, किंवा तुमचं मग ते सगळंच वाढत जाईल, तो बिझनेस वाढत जाईल. ओके, उपभोग. आता कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था जर बघितली तर वरील 4 घटक उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग याच्याशिवाय कोणती अर्थव्यवस्था बनत नाही. म्हणजे हे 4 घटक असलेच पाहिजे. आणि प्रत्येक अर्थव्यवस्था इथे मुद्दा काय असतो, जी लोकसंख्या आहे, जी लोक आहेत आपल्या देशामध्ये, त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या असतात. त्यामध्ये मग मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा असतात. त्यासोबत इतर चैनीच्या गरजा, वाहने, टी व्ही, फ्रीज, टेलिफोन, बँकिंग, विमा, इंटरनेट, इतर गरजा या सगळ्या पूर्ण करायच्या असतात. आणि त्याच्यातून ती अर्थव्यवस्था जी आहे ती बनत असते, ती वाढत असते. आणि ज्या गरजा असतात त्या गरजाच्या मानाने अर्थव्यवस्थेजवळ जी संसाधनं असायला पाहिजे ती नेहमी मर्यादित असतात. त्यामुळे ते आर्थिक धोरणं आखावी लागतात, त्याच्यातून त्या मर्यादित संसाधनामधून त्या अमर्याद गरजा भागवाव्या लागतात. त्यालाच मग ते प्लॅनिंग वगैरे म्हटलं जातं. त्याच्यातूनच मग त्या पंचवार्षिक योजना येतात, सरकारचं नियोजन येतं, सरकारचे धोरणं येतात. अर्थव्यवस्थेमध्ये आणखी आर्थिक जो विषमताचा भाग आहे किंवा असमतोल म्हणतो आहे आपण, ते आर्थिक असमतोल कमी करण्याचं सुद्धा एक सरकारसमोरचं आव्हान असतं. मग त्याचा सुद्धा विचार या ठिकाणी सरकारला करावा लागतो. पुढे अर्थशास्त्राचा जनक कोण? ॲडम स्मिथ याने वेल्थ ऑफ नेशन 1776 ग्रंथ लिहिला आणि सांगितलं की कोणत्याही देशाच्या जे लोकसंख्येच्या गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी जी संसाधनं वापरायची ते अधिक परिणामकारकपणे कसे वापरता येतील, म्हणजे कमी संसाधनामध्ये मॅक्झिमम लोकांच्या गरजा कशा पूर्ण होतील हे ॲडम स्मिथने सांगितलं. म्हणून त्याला आपण अर्थशास्त्राचा जनक म्हणतो. पुढे अर्थव्यवस्थेचे प्रकार. काय अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते? तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, आर्थिक व्यवस्थेच्या जागतिक प्रवाहामध्ये अर्थव्यवस्थेच्या वर्गीकरण संपत्तीच्या मालकीच्या आधारावर आहे. म्हणजे साधन संपत्तीची मालकी कोणाकडे यानुसार अर्थव्यवस्था त्या ठिकाणी त्यांचं प्रकार पाडले जातात किंवा ते अभ्यासले जातात. मग मालकीनुसार म्हणाल तर पहिला प्रकार येतो तो भांडवलीशाही अर्थव्यवस्था, ज्याला आपण कॅपिटलिस्टिक किंवा मार्केट इकॉनॉमी म्हणतो. दुसरी येते समाजवादी अर्थव्यवस्था, ज्याला सोशलिस्ट किंवा कमांड इकॉनॉमी असंही म्हटलं जातं. आणि तिसरी येते मिश्र अर्थव्यवस्था, ज्याला आपण मिक्स इकॉनॉमी असंही म्हणतो. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था. भांडवलशाहीमध्ये भांडवलदार, ज्यांच्याकडे पैसे आहेत असे लोक त्या देशातील, त्यांचं जर कंट्रोल असेल त्या अर्थव्यवस्थेवर त्याला भांडवलशाही म्हणायचं. दुसरी समाजवादी, जिथे समाजाचं कंट्रोल आहे. सोशलिस्ट, जनतेचं कंट्रोल आहे, थोडक्यात त्याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणायचं. आणि त्याच्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था, ज्याला आपण मिक्स इकॉनॉमी म्हणतोय, म्हणजे भांडवलशाही आणि समाजवाद दोघांचंही या ठिकाणी जो संयोग म्हणतोय आपण तो इथे असला पाहिजे. पुढे भांडवलशाही अर्थव्यवस्था. ॲडम स्मिथ हे महत्त्वाचं नाव भांडवलशाहीशी संबंधित. तर भांडवलशाहीमध्ये नेमकं असतं काय? जे उत्पादन करायचं आहे आपल्याला त्यासाठी जे घटक आहेत त्यामध्ये खाजगी व्यक्ती, संस्था यांच्या मालकीचे ते सगळे घटक असतात. ते जे आपण भूमी बघितलं किंवा भांडवल बघितलं हे सगळं खाजगी लोकांचं आहे. ओके, सरकारचं नाही आहे किंवा ते जनतेचं नाही आहे. आणि त्या ठिकाणच्या जे वस्तूंच्या किमती आहे भांडवलशाहीमध्ये त्या उत्पादकांकडून न ठरविल्या जाता बाजारातील मागणी आणि पुरवठा जो आहे त्याच्या संतुलनातून ठरतात. म्हणजे सरळ सरळ ओपन इकॉनॉमी म्हणूया त्याला आपण. काय ओपन,
खुली अर्थव्यवस्था असंही त्याला म्हणता येईल. ओके, भांडवलशाही अर्थव्यवस्था जी मागणी पुरवठा सिद्धांतावर चालते. जेवढी मागणी वाढेल त्या पद्धतीने भाव वाढतील, मागणी घटली भाव कमी होत जातील. म्हणजे उत्पादक ठरवणार नाही आहे किंवा सरकार ठरवणार नाही आहे याच्या किमती किती असणार. पुढे याचे वैशिष्ट्य काय, तर ग्राहकाच्या आवडीनुसार व मागणीनुसार वस्तू व सेवाचे उत्पादन केले जाते. ग्राहकांना जे आवडते, ग्राहकांची जी याची मागणी आहे ती इथे उत्पादित केलं जाईल. म्हणजे ग्राहक हा एक सार्वभौम घटक या ठिकाणी असणार. पुढे जे उत्पादनाची साधनं आहे त्याचा मालकी हक्क हा पूर्णतः खाजगी आहे. तिथे सरकारचा हस्तक्षेप नाही आहे किंवा जनतेचा हस्तक्षेप नाही आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनातून किमती या ठिकाणी ठरणार. याला मग बाजार अर्थव्यवस्था किंवा मार्केट इकॉनॉमी असं म्हटलं जाणार. पुढे नफा मिळविणे काय, या एकमेव प्रेरणेतून या ठिकाणी उत्पादक जो आहे तो उत्पादन करणार. पुढे उद्योजकामधील नवनिर्मिती क्षमतेमध्ये संयोजन कौशल्याला चालना देण्यामध्ये ही अर्थव्यवस्था म्हणजे मुख्यत्वे फायदेशीर आहे असं म्हणता येईल. या ठिकाणी जो उद्योजक आहे त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि ही बाजारातील घटक जे आहेत ते हिला नियंत्रित करतात आपोआप स्वयंप्रेरणेने. सरकार जे आहे ते इथे कमीत कमी हस्तक्षेप करणार, म्हणून हिला मुक्त अर्थव्यवस्था फ्री इकॉनॉमी म्हटल्या जातं. बाजारातील सर्व घटक जे आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे, भांडवलदार आहेत वेगवेगळे. जो चांगलं देईल, स्वस्त देईल, त्याची मागणी वाढेल. बस, सरकार काहीच ठरवणार नाही. पुढे दोष काय आहे त्या इकॉनॉमीमधील, भांडवलशाहीचे काही गुण आहेत तसे दोषही आहे. सक्षम भांडवलदार जे आहे त्यांच्याकडे अधिक संपत्ती, अधिक नफा केंद्रीकरण होईल. म्हणजे आर्थिक विषमता जी आहे ती वाढण्याचे धोके या अर्थव्यवस्थेत आहे. पुढे नफा हे एकमेव उद्दिष्ट असल्याने कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होईल. तो मुद्दा आहे. भांडवलदारांचं राज्य, कामगारांना सरकारचा हस्तक्षेप नाही आहे, कामगारांना कमी वेतनावर राबवले जाऊ शकतं. समाजाच्या कल्याणाचा विचार नाही आहे. म्हणजे जे श्रीमंत होत आहेत ते श्रीमंत होत राहतील, गरीब गरीब होत राहतील. महत्त्वाचं मुद्दा आहे बघा, या पुढच्या वाक्यामध्ये वापरलं गेलं तेच वाक्य वापरलं आहे. सामाजिक कल्याण नाही ना. इकडे समाजवादीमध्ये काय होतं आहे, सरकार हस्तक्षेप करतं. म्हणजे त्या ठिकाणी भांडवलदारांवर एक वेगळ्या पद्धतीचे टॅक्स लावले जातील, एक विशिष्ट वस्तू आहेत त्यांना टॅक्समधून सूट दिल्या जाईल, त्यांचं उत्पादन व्हावं म्हणून, हे मुद्दे. पुढे आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणामुळे भांडवलदारांचा सरकारी धोरणावर खूप मोठा प्रभाव असतो, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जगामध्ये भांडवलशाही कुठे आहे, तर अमेरिका आणि इंग्लंडसारखे देश इथे भांडवलशाही व्यवस्था आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढची आहे समाजवादी अर्थव्यवस्था, जी कार्ल मार्क्स यांच्या तत्वांचा जिच्यावर प्रभाव आहे असं आपण म्हणूया. यामध्ये जी उत्पादनाची साधनं आहेत किंवा घटक आहेत ही सार्वजनिक मालकीची, सरकारच्या मालकीची. उत्पादन आणि किमती सरकारच ठरवणार. काय उत्पादन केलं पाहिजे, कशाला कोणत्या किमतीमध्ये विकलं गेलं पाहिजे. नेमकं भांडवलशाहीच्या विरुद्ध अशा स्वरूपाचं हिचं त्या ठिकाणचं वर्तन आहे. या अर्थव्यवस्थेचं बंदिस्त प्रकारची, ती फ्री होती ही बंदिस्त आहे, सरकारने बंदिस्त केलेलं आहे असं आपण म्हणूया. मग याच्यात काय असतं, ही एक नियोजित स्वरूपाची अर्थव्यवस्था असते. सरकार नियोजन करतं, सरकार कशाला प्राधान्य द्यायचं ते ठरवतं, त्यानुसार मग उत्पादकांनी उत्पादन करायचं असतं. पुढे उत्पादन घटक जे आहे त्याच्यावर पूर्णतः सरकारची मालकी आहे किंवा सार्वजनिक मालकी आहे. इथे नफा मिळवणे हा हेतू नाही आहे जो भांडवलशाहीमध्ये असतो. इथे समाजाचं कल्याण करणे हा हेतू आहे. अधिकाधिक कल्याण व्हावं, समाजामध्ये विषमता जी आहे ती कमी व्हावी, यासाठी अर्थव्यवस्था या ठिकाणी कार्यरत आहे. पुढे कोणत्या वस्तूचे उत्पादन करायची, किती करायची, त्याच्या किमती किती ठेवायच्या हे सरकार ठरवणार. मात्र यामुळे जे खाजगी व्यक्ती आहेत त्यांना नवनिर्मितीला चालना मिळत नाही किंवा संयोजन कौशल्य जे आहे त्याला वाव मिळत नाही. हा एक मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे. पुढे सार्वजनिक मालकी आहे, त्यामुळे बाजारात स्पर्धा नसते. उत्पादित वस्तूंचा दर्जा भांडवलशाही अर्थव्यवस्थेपेक्षा या ठिकाणी कमी प्रतीचा राहतो आणि ग्राहक हा सार्वभौम नसतो. ही मुद्दे महत्त्वाचे. दोष, जे काही संसाधन आहे किंवा उत्पादन घटक आहेत त्यांचा कार्यक्षम वापर होत नाही समाजवादी अर्थव्यवस्थेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे उत्पादित वस्तूंचा दर्जा निम्न राहून उत्पादक जे आहे ते कमी प्रमाणात होते, हाही एक महत्त्वाचा मुद्दा किंवा त्याच्यातला दोष आहे. पुढे सरकार अंतिम आहे, सरकार निर्णायक आहे, सरकारचा लहरीपणा असेल, पक्षपातीपणा असेल, यामुळे जी काही उत्पादन व्यवस्था आहे तिची कार्यक्षमता घटते. आणि नफा ही जी प्रेरणा आहे ती नसल्यामुळे उत्पादन व्यवस्थेत जी वाढ झाली पाहिजे,
जो काही विकास झाला पाहिजे त्यावर प्रतिकूल परिणाम पडतो. पुढे उत्पादन व्यवस्थेतील उत्पादन घटकांचा उत्साह जो आहे तो खूप कमी असल्याने उत्पादनाच्या दर्जा व प्रमाणावर मर्यादा पडतात. आता ही समाजवादी अर्थव्यवस्था कुठे कुठे आहे तर रशियामध्ये आहे, क्युबामध्ये आहे. पुढचा प्रकार असतो तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था, ज्याला केन्सवादी म्हटलं जातं. या दोघांचा सुवर्णमध्य भांडवलशाही आणि समाजवाद. त्यामुळे काही विशिष्ट देशामध्येच ही अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे. आता थोडंसं भारताकडे आपण बघितलं तर आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेतून जावं लागते किंवा आपण ती स्वीकारलेली आहे. इथे एक सुवर्णमध्य साधलेला असतो. सरकार आणि खाजगी व्यक्ती दोघांनाही थोडं थोडं स्वातंत्र्य आहे. सरकारचं क्षेत्र आहे, खाजगी क्षेत्र आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं राष्ट्रीयदृष्ट्या जे महत्त्वाचे काही निवडक उद्योग आहेत तिथे सरकारची मालकी, इतर ठिकाणी खाजगी मालकी. सरकार धोरणं आखते तेव्हा खाजगी क्षेत्राचाही विचार केला जातोय. मात्र मुख्यत्वे सरकारचा या ठिकाणी प्रभाव आहे हे लक्षात घ्या. भांडवलशाही इतकं मोकळं नाही येते. भारत पाकिस्तानसारखे देश आहे ती व्यवस्था तुम्हाला दिसून येते. तर अशा पद्धतीने मित्रांनो जे काही आपण उत्पादनाची साधनं म्हणतो त्याच्यावर जे नियंत्रण आहे त्यानुसार ही अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. इतरही आपल्याला पुढे बघायचे, ती पुढील लेक्चरमध्ये आपण बघूया. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अभ्यास करत राहा. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.